नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत की माननीय शरद पवार हे NDA मध्ये सामील होणार का? बरेच विषय सध्या हे चालू आहेत. मीडियामध्ये सुद्धा हा विषय चालू आहे. त्यामुळे म्हटलं त्यांची आपण कुंडली मांडून आपण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला काही तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. या ठिकाणी फोन नंबर आहे 98 22 11 94 72. यावरती तुम्ही संपर्क साधायचा आहे. व्हॉट्सअप नंबरवरती जन्मवेळ जन्मतारीख पाठवायची आहे. आम्ही तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. वळूया आपल्या विषयाकडे. शरद पवार हे NDA मध्ये सामील होतील का? खरोखरच अवघड असा हा प्रश्न आहे, म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघण्यासाठी. आणि काय खरं आहे, काय खोटं आहे, खरोखरच होणार आहेत का, होणार असतील तर ते कधी होऊ शकतील, याचं आपण उत्तर पाहायचं आहे. त्यांचा जन्म झाला आहे 12 डिसेंबर 1940. म्हणजे आता आपण बघायला गेलो 60 आणि 26 86 वय आता त्यांचं चालू आहे. तर सकाळी 7 वाजता बारामती येथे त्यांचा जन्म झालेला आहे. वृश्चिक लग्न आहे आणि पहिल्या स्थानामध्येच बुध आणि रवी आहे. आम्ही ज्यावेळी 95-96 साली ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायचो त्यावेळी फक्त वृश्चिक लग्न या एका वृश्चिक लग्नावरती सुद्धा एक पुस्तक काढता येईल अशा पद्धतीचं हे वृश्चिक लग्न असे इतिहास घडवणार असं हे वृश्चिक लग्न असतं. तर या राशीमध्येच बुध हा सुद्धा ग्रह आहे. वृश्चिक राशीमध्ये बुध असणे म्हणजे त्या व्यक्तीच्या ती व्यक्ती आतल्या गाठीची असू शकते. बोलेल एक आणि करणार एक अशा पद्धतीची व्यक्ती ही वृश्चिक राशीचा बुध ज्यांच्या कुंडलीमध्ये आहे ती व्यक्ती अशा पद्धतीची असू शकते. त्यामुळे असं म्हटलं जातं की 100 जन्म घ्यावे लागतील आणि अशा व्यक्तींचं मनातल्या गोष्टी कळण्यासाठी. आणि खरोखरच आहे. आणि माननीय शरद पवार यांचं सुद्धा असंच आहे. कारण आपण बघितलं होतं की 2014 मध्ये सुद्धा भाजपला ज्यावेळेला लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेला ह्यांनी भाजपला म्हणजे NDAलाच म्हणूया आपण की बाहेरून बिनशर्त पाठिंबा देण्याचं त्यावेळी सुद्धा कबूल केलं होतं. म्हणजे अशी व्यक्ती आणि पहिल्या स्थानामध्ये रवी असल्यामुळे सत्तेपासून दूर राहणे हे अशक्य आहे. त्यानंतर मीन राशीमध्ये केतू आहे. मेष राशी ती त्यांची भरणी नक्षत्र आहे आणि वार सुद्धा त्यावेळी गुरुवार होता. आपल्याला माहिती आहे की मेष राशीला सध्या 7.5 चालू आहे आणि मीन राशीमध्ये सध्या शनी आहे आणि त्यांच्या कुंडलीमध्ये मेष राशीमध्ये चंद्र, शनी आणि गुरु आहेत. चंद्र गुरु एकत्र असणे हे चांगलं फळ असतं, परंतु चंद्र शनी एकत्र असणे हे मात्र 7.5 मध्ये फार त्रासाचं होतं आणि जास्त करून मेष राशीला. कारण मेष रास ही मंगळाची रास आहे आणि मंगळ आणि शनी हे एकमेकांचे शत्रू असल्यामुळे 7.5 मध्ये मेष राशींना त्रास हा जास्त होण्याची दाट शक्यता असते. त्यानंतर सध्या आपण जर गोचरीने बघायला गेलो म्हणजे जास्त आपण कुंडलीचं सांगत बसलो तर पूर्ण दिवस सुद्धा लागू या ठिकाणी विश्लेषण करण्यासाठी लागू शकतो. सध्याच आपण ग्रहमान पाहता मीन राशीमध्ये सध्या शनी आहे, म्हणजे त्यांना सध्या 7.5 सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी कर्क राशीमध्ये गुरु आहे. भाग्यस्थानामध्ये त्यांच्या गुरु सध्या येत आहे. एक गोष्ट पॉझिटिव्ह अशी आहे की 31 ऑक्टोबर पर्यंत हा भाग्यस्थानातला गुरु असणार आहे आणि ही जी 7.5 आहे ही भविष्यामध्ये आणखीन जास्त त्रासाची होऊ शकते. कारण ज्या वेळेला शनी हा मेष राशीमध्ये येईल त्यापेक्षा आत्ताच हा जो कर्क राशीचा गुरु आहे यांनी जर योग्य विचार केला आणि जर या परिस्थितीचा फायदा उठवला म्हणजे सध्या होऊ शकेल तर हे केव्हा NDA मध्ये जाऊ शकतील तर 31 ऑक्टोबरच्या पूर्वी हा योग त्यांच्या कुंडलीमध्ये जोरदार आहे पुन्हा सत्तेमध्ये रूपांतर करण्यासाठी. कारण गुरुची दृष्टी त्यांच्या या
रवीवरती नवपंचम योग सध्या करत आहे आणि हा 31 ऑक्टोबर पर्यंत करत आहे. त्यामुळे हा एनडीए मध्ये सामील होण्याची दाट शक्यता आहे. ते पण 31 ऑक्टोबरच्या आत कधीही सामील होऊ शकतात. नंतर मात्र जर हे शक्य झालं नाही तर मात्र नंतर गोष्टी अशक्य होऊन जातील आणि पुढे केव्हाही सत्तेमध्ये सत्तेमध्ये सामील होण्याचे चान्सेस निघून जातील. बघूया, येणारी वेळच आपल्याला ठरवेल. आणि पण माझ्या दृष्टिकोनातून 31 ऑक्टोबरच्या पूर्वी एनडीए मध्ये सामील होऊ शकतात. बघूया काय होतंय ते. आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवून देऊ शकता. आम्ही तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती घर बसल्या मार्गदर्शन करू. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.